नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यामधील प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण. तर आतापर्यंत आपल्या जवळजवळ 10 प्रश्नपत्रिका पूर्ण झालेल्या आहेत. त्यामधील फक्त इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या 2 विषयाचं स्पष्टीकरण राहिलेलं आहे. त्या 2 विषयाचं स्पष्टीकरण आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओकडे वळण्याआधी सुरुवातीला तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जे मी पुढचे व्हिडिओ किंवा कोणत्याही दुसऱ्या प्रज्ञाशोध परीक्षांचे व्हिडिओ बनवेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. चला तर बघू. विभाग तिसरा आहे बघा, प्रश्नपत्रिका क्रमांक 10 शेवटची प्रश्नपत्रिका आहे. त्यामधील इंग्रजी विभाग यामधील प्रश्न बघूया. 41 वा प्रश्न आहे बघा आपला. चित्र दिलेलं आहे. सोबतच्या चित्रातील प्राण्याचे इंग्रजी नाव पर्यायातून शोधा. आता चित्र कोणता दिसतंय हे आपल्याला? लायन दिसतोय, म्हणजे सिंहाचं दिसतंय. तर मी उत्तरच सांगितलं आहे, 2 नंबरचं आहे लायन. ते उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 42 बघा, खाली काही रंगाची नावे दिली आहेत. या रंगाच्या नावांच्या गटात बसणारा शब्द पर्यायातून शोधा म्हटलेलं आहे. बघा कोणता येणार आहे? रेड, ब्ल्यू, ब्लॅक. म्हणजेच याला अनुसरून गटात बसणारा शब्द म्हटलं तर आपण व्हाईट हा रंग आपण बरोबर देऊ शकतो. 43 बघा, खालीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेले अक्षर कोणते? चुकीच्या पद्धतीने काढायचं आहे. कसं काढायचं आहे बघा. पहिला ए अक्षर बघा कसं त्यांनी काढले. आपण असं आणि मग असं, म्हणजे ही आपली झाली बरोबर पद्धत. ही बघा 1 नंबरला ॲरो इकडे दिला आहे, 2 नंबरचा इथं दिला आहे, 3 नंबरचा. म्हणजे हे ए लिहिण्याची जी पद्धत आहे ती बरोबर आहे. एल पण बघा, एल आपण पहिला असं लिहिणार मग असं लिहिणार, ही पण पद्धत बरोबर आहे. एफची मात्र बघा, एफ कसं केलं आहे बघा. 1 हा अंक इथं दिसतो, म्हणजे खालून वरती आपण रेष मारणार आहे का? नाही, वरून खाली मारण्याची पद्धत आपली योग्य असणार आहे. मग खालून वरती मारले म्हणून ही पद्धत चुकीची आहे. बी तरी पण बघू. बी बघा वरून खाली बरोबर आहे. पहिला हा कर्व मग हा कर्व, 1 2 3, म्हणजे 4 नंबरचं देखील बी अक्षर आपण योग्य पद्धतीनं लिहिलेलं आहे. फक्त एफ हे अक्षर चुकीच्या पद्धतीनं लिहिलेलं आहे. 44 बघा, खालील शब्दात रिकाम्या जागी कोणते एकच अक्षर लिहिल्यास तिन्ही शब्द अर्थपूर्ण होतील. आता ह्या एच टी यांच्यामधल्या, बी टी यांच्यामधल्या आणि सी टी याच्यामध्ये यामधील एक अक्षर घालायचं आहे, जेणेकरून अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता ओ घातलं तर हॉट होतं, बॉट होऊ शकतं का? नाही. ए घातलं तर बघा हॅट, बॅट, कॅट, HAT, BAT, CAT, म्हणजे योग्य अक्षर आपलं ए असणार आहे. 45 बघा, घरातील केरकचरा झाडून घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो? कशाचा? ब्रूम, स्पून, पॉट आणि मॅट. ब्रूम म्हणजे झाडू, याचा अर्थ असणं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. स्पून म्हणजे चमचा, पॉट म्हणजे भांडे, मॅट म्हणजे चटई. केरकचरा झाडून घेण्यासाठी आपण ब्रूमचा वापर करतो. 46 बघा, वॉक, चॉक या शब्दाशी यमक जोडणारा शब्द शोधा. यमक जुळणारा म्हणजे विद्यार्थ्यांनो काय करायचं? शब्दाच्या शेवटी जे 2 शब्द आहेत तेच शब्द दुसऱ्या शब्दाशी असणार आहेत, सेम असणार आहेत असा शब्द शोधायचा. मग एल के आहे. मग ह्या शब्दांमध्ये तुम्हाला कुठं दिसतं बघा? TALK, म्हणजे 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसतं. तो ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 47 बघा, खालीलपैकी विशेषण कोणते आहे? टी गर्ल, इझी अँड शिप. टी चहा, मुलगी, इझी म्हणजे सोपे आणि शिप म्हणजे जहाज म्हणतो आपण. आपल्याला विशेषण म्हटलं तर सोपे, इझी हे आपलं विशेषण ॲडजेक्टिव्ह असणार आहे. 48 बघा, दुपारी 1 वाजता तुमचे शिक्षक तुम्हाला भेटले तर तुम्ही त्यांना कोणते अभिवादन वापराल? गुड नाईट, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग का गुड मॉर्निंग? 1 वाजता भेटलेत म्हणजे 12 नंतर तुम्हाला संध्याकाळी 4 पर्यंत कोणीही भेटलं तर तुम्ही त्यांना गुड आफ्टरनून म्हणणार. 4 नंतरच्या काळाला किंवा 4 नंतरच्या वेळेला तुम्ही गुड इव्हनिंग म्हणता 6 पर्यंत, आणि 6 नंतर गुड नाईट. लक्षात आलं का बघा? आपण 12 ते 4 या वेळेमध्ये गुड आफ्टरनून असं म्हणतो. तुम्ही क्लासमध्ये तुमच्या टीचरांना म्हणतच असाल. 49 बघा, डे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. डे म्हणजे काय? दिवस. मग दिवसाला मराठीत विरुद्धार्थी शब्द काय येतो? रात्र येतो. तोच इंग्रजीत शोधायचा आहे. नाईट म्हणतो आपण रात्रला, डेला नाईट. 50 बघा, प्राणी व त्याचे आवाज यांची अयोग्य जोडी शोधा म्हटले. मंकी, चॅटर्स, कॅमल, ग्राउल्स, फ्रॉग, क्रॉक्स.
अँड डॉग बार्क्स. आता मंकी चॅटर्स हे बरोबर आहे. कॅमल क्रॉस हे पण बरोबर आहे. डॉग बार्क्स हे पण बरोबर आहे. फक्त 3 नंबरची आपली जोडी जी असणार आहे ती काय असणार आहे, चुकीची असणार आहे. अयोग्य म्हटले ना, म्हणून ती चुकीची आपली असणार आहे. बघा, इंग्रजी विभाग झालेला आहे. लगेच आपण बुद्धिमत्ता विषयाकडे वळूया. 51 आणि 52साठी सूचना आहे. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखायचे आहे. 91 प्रश्न बघितला तर तुम्ही बघा, बाहेर चौकोन दिसतो, आत 2 सर्कल दिसतात आणि इथं देखील तिसरी आणि चौथी आकृती सेम. पहिली, तिसरी आणि चौथी ह्या तिन्ही आकृती सेम आहेत. फक्त 2 नंबरच्या आकृतीत एक सर्कल वाढवलेला आहे, त्यामुळं हा गटात बसत नाही. 52 बघा, 21, 21, 35, 63 आणि 40 या संख्या आहेत. तर या संख्या आपण काय करायच्या आहेत, इथं बघितलं तर तुम्हाला समविषमचा देखील तर्क लागू शकतो. तिथं 40 हा शब्द अंक गटात बसत नाही. आणखीन एक तर्क सांगते बघा, 7 त्रिक 21, 7 पाच 35, 7 नवे 63. म्हणजे या 7च्या टेबलमधल्या 3 संख्या आहेत आणि 40 ही त्याच्यामध्ये नाही. दोन्ही तर्क लावले तर उत्तर 40च येतं, त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन. 53 बघा, दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 18वे अक्षर कोणते. उजवीकडून आपली जी उजवी बाजू तीच पुस्तकाची असते. उजवीकडून 18वे अक्षर, इथंच अक्षरमालिका आहे. हे 5-5चे गट आहेत. 5, 10, 15, 18वे म्हटले ना. 5, 10, 15, 16, 17, 18. कोणता आलं अक्षर, एच पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे, ते आपलं बरोबर येणार आहे. बघा पुढचा प्रश्न 54चा आहे. 54वा प्रश्न काय आहे बघा, कबुतराला चिमणी म्हटले, चिमणीला कावळा म्हटले, कावळ्याला मोर म्हटले, मोराला पोपट म्हटले, तर पोपटाला कोकिळ म्हणले, तर सुंदर तुरा कोणाच्या डोक्यावर असतो. सुंदर तुरा विचारले. तुरा हा आपला कोणाला असतो, मोराला असतो. पण मोर उत्तर लिहायचं आहे का, नाही लिहायचं. मोराला काय शब्द त्याने वापरला आहे, मोराला पोपट म्हटले, म्हणून पोपट हे उत्तर आपलं येणार आहे. 55वा प्रश्न आहे बघा, पुढील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा. 3, 6, 8, 12, 15. संख्या बघितलं की लगेच लक्षात आलं पाहिजे की ह्या 3च्या टेबलमधल्या संख्या आहेत. पण 8 आहे का, नाही आहे. म्हणजे चुकीचे पद कोणतं असणार आहे, 8 असणार आहे, जे 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. 56वा बघा, खाली दिलेल्या चिन्हमालिकेत क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चिन्हमालिका शोधा. चिन्हमालिका काय आहे बघा, इथं एक त्रिकोण दिसतो आणि 4 चौकोन दिसतात. दुसऱ्या आकृतीत बघा 2 त्रिकोण 3 चौकोन दिसतात. म्हणजेच काय, इथला त्रिकोण एक इथं वाढवला आहे आणि ह्यातला चौकोन एक कमी केला आहे. पुढच्या आकृतीत देखील तसंच आहे. इथं त्रिकोण वाढवला आहे, चौकोन कमी केला आहे. मग इथं देखील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपलं काय येणार, एक त्रिकोण वाढवायचा आणि एक चौकोन कमी करायचा. बघा, एक त्रिकोण वाढवला तर इथं 4 त्रिकोण होतात. मग 4 त्रिकोण असे चौथ्या ऑप्शनमध्ये आहेत बघा, आणि एकच चौकोन ही आपली चिन्हमालिका योग्य असणार आहे. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर येणार आहे बघा. 57वा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत साखर हा शब्द 345 असा लिहितात, नगर हा शब्द 785 असा लिहितात, सण हा शब्द 97 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत सागर हा शब्द कसा लिहाल. सागर हा शब्द आहे. साठी कोणता शब्द अंक आहे बघा, सांकेतिक भाषेचा 3 आहे. म्हणजे काय आला, 3 हा अंक आपण लिहून घेऊया, 3 आला. परत ग साठी बघा, ग साठी 8 आला आहे. म्हणजे न साठी 7 आहे, ग साठी 8 आहे, मग 8 लिहायचा. परत र साठी त्यांनी 5 वापरला आहे. म्हणजे अंक कोणता तयार झाला, 385, जो 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे तो आपला बरोबर येणार आहे. 58 बघा, खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जोडणारी आकृती उत्तर आकृत्यामधून शोधा. ही आहे आपली प्रश्न आकृती. सेम अशी दिसणारी आकृती 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. आकृती व्यवस्थित बघूनच विद्यार्थ्यांनो मगच गोल रंगवायचा. 3 नंबरची आकृती आपली तंतोतंत आहे. 59 बघा, खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल, पर्यायातून शोधा म्हटले. प्रश्न आकृती आहे. मी तुम्हाला असे पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा पट्टीच्या आधारे कसं बघायचं हे एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही इथून पाठीमागचे माझे मंथनच्या परीक्षेचे व्हिडिओ बघू शकता, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. तर याचं उत्तर आपलं 2 नंबरचं ऑप्शन आहे ते येणार आहे. त्याद्वारे देखील करू शकता किंवा रफ पेपरवर अशा पद्धतीनं 8 लिहून पलटून तुम्ही त्याच्यावर असं 8 काढलं तरी तुम्हाला उत्तर मिळून जातं. तर 2 नंबरचं ऑप्शन आहे ते आपलं बरोबर येणार आहे बघा. पुढचा आहे 60वा प्रश्न आहे बघा, खाली दिलेल्या संख्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा म्हणले.
बघा, क्रमाने येणारी संख्या शोधायची आहे. कोणते? बघा, 7, 14, 21 प्रश्नचिन्हांनी 35 हा क्रम आहे. म्हणजेच 7चा टेबल देखील आहे. 7 दूनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. म्हणजे इथं 7चा फरक आहे, 7चा क्रम आहे, 7चा टप्पा आहे आणि 7चा टेबल देखील आहे. सगळं एकच आहे, पण त्याचं उत्तर येणार आहे 7 चौक 28, 3 नंबरचा ऑप्शन. 61 बघा, पुढील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. मेथी, शेपू, चाकवत ह्या काय आहेत? आपल्या पालेभाज्या आहेत. त्याला अनुसरून कोणती येणार? चाकवत आणि पालक हा आपला गटाशी जुळणारा पद येणार आहे. म्हणजे पालक, मेथी आणि शेपू, चाकवत ह्या पालेभाज्या झाल्या. बटाटे, वांगे, भोपळा ह्या आपल्या फळभाज्या आहेत. 62 बघा, या अंकमालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता विचारले. सर्वात कमी वेळा सगळे अंक बघत बसायचे नाहीत. जे ऑप्शनमध्ये दिलेत तेवढ्यांचाच विचार करायचा. आता 2 बघा, इथं 1, 2, 3, 4 वेळा दिसतो. आपण लिहून घ्यायचं आहे. 2 किती वेळा आलेला आहे? 4 वेळा. 7 किती वेळा आलं आहे बघू. आणि 5 आणि 1 आहे. आता 5 बघा, 1, 2, 3 वेळा दिसतं. 5 3 वेळा दिसतं. 7 बघू, 1, 2, 2च वेळा दिसतं. आणि 1 बघितला तर 1 हा अंक एकदाच आलेला आहे. म्हणजे सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता असणार आहे? आपला 1 असणार आहे, जो 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. 63 बघा, आरशातील प्रतिमा दिलेली आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर लिहिला तर लगेच उत्तर मिळून जातं. तर याचं उत्तर येतं 4 नंबरचा ऑप्शन, तो बरोबर येणार आहे. तुम्ही काढून बघा प्रश्नाकृती आणि उत्तराकृती लगेच तुम्हाला मिळून जाईल. 64 बघा, सन 2012 या वर्षात 26 फेब्रुवारी रोजी रविवार असेल तर त्याच वर्षी 3 मार्च रोजी कोणता वार आहे? असे प्रश्न कसे काढायचे सांगितलेत मी तुम्हाला. काय करायचं? आपण सोमवार ते रविवार वार लिहून घ्यायचे या पद्धतीनं. आणि वार कोणता दिला आहे? 2012 पहिला सण दिलेलं, ते लीप वर्ष आहे का बघायचं, सामान्य वर्ष आहे का बघायचं. आता 26 फेब्रुवारी वार आपल्याला दिलेला आहे रविवार. बघा, 26 फेब्रुवारीचा वार आपल्याला रविवार दिलेला आहे. जर मागचे वार काढायचे असतील तर इथं जागा सोडूनच मग पुढे लिहायचे अंक. आपल्याला आता पुढचा वार काढायचा आहे मार्च महिन्यातला, त्यामुळे आपण इथंच लिहून घेऊ. आता 2012 हे लीप वर्ष आहे का? तर आहे. मग जर 2012 लीप वर्ष आहे तर फेब्रुवारी महिन्यात आपले दिवस किती असणार? 29. हे मात्र विसरायचं नाही. मग आता आपण तारखा लिहून घेऊ. रविवारी 26 आहे, 27, 28 आणि 29, कारण लीप वर्ष आहे. त्याच्यानंतर 3 तारखेचा वार आपण इथं लिहायचा. म्हणजे 1, 2, 3 अशा तारखा लिहायच्या. तर 3 तारखेचा वार कोणता आलेला आहे? शनिवार आलेला आहे. बघा, 3 मार्चचा शनिवार आलेला आहे. तिसरा ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. 65 बघा, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? आता त्रिकोण मोजायचे आहेत. हा एक छोटा, परत हा एक मोठा. 2च होतात. तुम्हाला आणखी दिसतात काय? बघा, हा एक आणि हा एक. म्हणजे 2च त्रिकोण तयार होतात. म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे 66वा. 66 आणि 67साठी काहीतरी सूचना आहे बघा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी, दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाशी, माहीत आहे तुम्हाला असा संबंध असणार आहे. आकृती बघा, इथं ही रिकामी आहे, यातील एक बाजू रंगवलेली आहे. मग इथला पण आकृतीची एक बाजू रंगवलेली अशी बाजू कोणती आहे? तर 2 नंबरच्या आकृतीत दिसते, ती आपली बरोबर येणार आहे. 67 बघा, घोडा पागा तर कोळी काय? घोडा पागात राहतो तर कोळी कुठे राहतो? जाळ्यात राहतो. 68 बघा, वेनाकृती दिलेली आहे. त्यामध्ये प्रश्न बघायचा, वेनाकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आणि मग उत्तर काढायचं. प्रश्न काय आहे? तिन्ही आकृतीत सामायिक असणारा अंक कोणता? तिन्ही आकृतीत म्हणजे त्रिकोण, सर्कल आणि चौरस याच्यात असणारा फक्त 2 हा अंक दिसतो का? बघा, तुम्हाला 2 हा अंक तिन्ही आकृतीत सामायिक आहे, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. 69 बघा, खालील कृतीमध्ये रोहनची योग्य कृती कोणती? रोहन रस्त्यावरील भुकेला कुत्र्याला खाऊ घालतो, बरोबर आहे. रोहन शाळेतील मित्रांशी म्हणतो, ही अयोग्य आहे. रोहन बागेतील गुलाबाच्या झाडाची पाने तोडतो, अयोग्य. रोहन घरातील वृद्ध आजोबाशी तिरस्काराने वागतो. ह्या तिन्ही कृती त्याच्या अयोग्य आहेत. फक्त 1 नंबरची कृती त्याची योग्य असणार आहे. 17वा प्रश्न आहे, खालील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा. किती सोपे आहे बघा. पहिल्या आकृतीत 1 चौकोन, दुसऱ्या आकृतीत 2, तिसऱ्यात 3, मग चौथ्या आकृतीत 4 चौकोन असणारी अशी आकृती कुठं शोधायची आहे बघा. कुठं दिसते? आणि आज चौकोनच पाहिजे. 1, 2, 3, 4. 3 नंबरच्या आकृतीत दिसते, ती आपली आकृती बरोबर येणार आहे.
71वा प्रश्न आहे, सोबतच्या कृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. इथं प्रश्नचिन्ह आहे, इथली संख्या काढायची आहे. बघा 5 त्रिक 15, 4 8 32, 9 9 81. लक्षात आलं का? बघा ह्यात इकडच्या दोन संख्येचा गुणाकार इकडे दिलेला आहे. 9 9 81 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 72 73 बघा गटाशी जुळणारे पद ओळखायचे. 72 काय आहे बघा 5 11 15. म्हणजे काय आहे इथं 5चा ह्याच्यामध्ये विशिष्ट टप्पा आहे. कसला आहे बघा 5मध्ये 6 मिळवले 11 झाले. परत 11मध्ये 4 मिळवले तर काय होणार आहे 5 अधिक 6 11 अधिक 4 आणि 15 अधिक 10. म्हणजेच काय 6 4 10 या समसंख्यांचा टप्पा आहे याच्यात 5 11 आणि 15. मग आपलं उत्तर येणार आहे 4 नंबरचं 25. गटाशी जुळणारं पद येणार आहे आपलं 25. बघा पुढचा इथं कदाचित असंही होऊ शकतं 5 10 15. इथं 10 लिहायचं असेल त्यांना 11 झालेलं आहे. कदाचित 5 10 15 आणि 25 असं असणार आहे. पण 4 नंबरचा ऑप्शन आपलं येणार आहे. 73 बघा आकृत्या दिलेल्या आहेत. सेम बाहेरच्या आकृती आहेत तीच सेम आतली आहे. पण त्या बाहेरच्या आकृतीला चिकटून काढलेली आहे, जोडून काढलेली आहे. मग इथं पण बघा त्रिकोण त्यातला जोडूनच काढलेलं आहे. मग अशी जोडून काढलेली आकृती बघितली तर आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसते, जी आतल्या आकृती बाहेरील आकृतीला जोडून काढलेली आहे, म्हणून 2 नंबरचा बरोबर. 74 बघा एका सांकेतिक भाषेत मदत हा शब्द असा लिहितात तर नवस हा शब्द असा लिहितात तर या भाषेत दमन हा शब्द कसा लिहा. तर इथं जे अक्षरं दिले आहेत त्याच्यावरूनच आपल्याला काढायचं आहे. आता बघायचं आहे. द साठी कोणतं अक्षर आहे बघा वजा चिन्ह आहे. मग द साठी आपण काय करायचं वजा चिन्ह काढायचं. दुसरं बघा म साठी काय आहे म साठी स्टार आहे. म साठी असं स्टार म्हणजे फूल आहे. आणि न साठी बघा न साठी इथं अधिक आहे. मग असं चिन्ह कुठं दिसतं बघा पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे. या पद्धतीनं तुम्ही काढू शकता. 1 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 75वा प्रश्न आहे बघा सविता व उर्वशी यांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असून त्यांच्या वयातील फरक 6 वर्ष आहे. सविता ही उर्वशीपेक्षा मोठी आहे तर उर्वशीचे वय किती. काय करायचं आहे बघा दोघींच्या वयांची बेरीज 30 दिलेली आहे. आपण काय करायचं पहिलं इथं उर्वशी काय असणार आहे सविता उर्वशीपेक्षा मोठी आहे म्हणजे उर्वशी लहान आहे. उर्वशीचं वय काढायचं आहे. जर आपण 18 वर्ष धरून गेलो जर उर्वशीचं 18 धरलं तर तिचं किती वय असणार आहे मग 12 वर्ष असणार का. सविता मोठी आहे मग उर्वशीचं वय 18 कसं असेल. आता इथं 16 वर्ष धरलं 16 वर्ष जर 18 कारण मी 12 का म्हटलं लक्षात आलं का बघा 18 वर्ष जर उर्वशीचं म्हटलं तर 12 वर्ष सविताच होतं. यांची बेरीज आपली किती येते 30 येते. पण उर्वशी लहान आहे त्यामुळे उर्वशीचं वय 18 असू शकत नाही 12 असू शकतं. मग आपण उलटं जर लिहिलं 18 वर्ष सविताचं आणि 12 वर्ष काय करायचं उर्वशीचं असं जर वय धरलं तर बघा या दोन्हींची बेरीज आपली 30 येते. मग इथं म्हटलं आहे सविता आणि उर्वशी यांच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे म्हणजे 30 वर्ष आलेली आहे. आणि काय त्यांच्या वयातील फरक आता फरक बघा 18 वजा 12 करा तुम्हाला फरक काय येतो 6च येणार आहे. आलं का लक्षात बघा म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. म्हणजे उर्वशीचं वय आपलं किती आलेलं आहे 12 वर्ष जे किती नंबरला आहे बघा 4 नंबरला आहे. अशा पद्धतीने तुम्ही वयाचे गणित सोडवू शकता. तर विद्यार्थ्यांनो बघा मंथनच्या परीक्षेतील सर्व प्रश्नपत्रिकाचे सॉल्युशन आपलं झालेलं आहे. आत्तापर्यंत मी पहिल्या प्रश्नपत्रिकेपासून शेवटच्या प्रश्नपत्रिकेपर्यंत जेवढं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही स्पष्टीकरण देऊन पेपर सोडवला तर नक्कीच तुमचं यश हे तुमच्याच हातात आहे. आणि बेस्ट लक तुम्हाला मंथन परीक्षेसाठी. आणि माझे व्हिडिओ बघा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि माझे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. धन्यवाद.